अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमो दत्त तत्वदेशी हो। दत्त कुसबाई यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक दिवसांपासून ऐकत असलेलो श्री गोरक्षक किमयागारी नावाचा ग्रंथ आणि या ग्रंथाच्या भावार्थामध्ये आजपर्यंत आपण जवळपास 23 अध्याय श्रवण केलेले आहेत आणि या अध्यायाच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत जे काही नाथ आहेत, मग ते मच्छिंद्रनाथ महाराज असतील, गोरक्षनाथ महाराज असतील, कानिपनाथ महाराज असतील, जालंधरनाथ महाराज असतील, नवनाथ भक्तिसार म्हणा किंवा गोरक्षक किमयागारी नावाचा ग्रंथ म्हणा, याचा जर एकूण आपण जर अभ्यास जर केला तर या ग्रंथामध्ये या चार नाथांचं चरित्र जवळपास 50% वरती आहे। जवळपास 80% चरित्र आपल्याला गोरक्षनाथ महाराज, मच्छिंद्रनाथ महाराज, जालंधरनाथ महाराज आणि कानिपनाथ महाराज यांचं पाहायला भेटतं आणि उर्वरित जे चरित्र आहे 20-30% तर इतर जे नवनाथांमध्ये होऊन गेले तर त्या नाथांचं आम्हाला पाहायला मिळतं। हे नाथ जे आहेत ना, हे नाथ म्हणजे असे साधे साधे समजू नका। यांचं जे दिव्य चरित्र आहे, हे दिव्य चरित्र काही लोक आज म्हणतात हे काय चमत्कार सांगता, ह्या काय भाकड कथा सांगता। हे भाकड कथा नाही, हे चमत्कार नाही आहेत। केवळ नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ आम्ही ज्यावेळेस वाचतो ना, तर नाथांची आचरण पद्धती, जीवनशैली आणि समाजाला प्रबोधित करण्याची जी काही त्यांची शैली आहे, तर ती आम्ही ज्यावेळेस पाहतो ना त्याच्याकडे अभ्यासपूर्ण नजरेने, त्यावेळेस आम्हाला एक समाज प्रबोधनच त्याच्यामध्ये दिसतं। आणि म्हणून अनेक दिवसांपासून हेच कार्य दत्त कुसबाईंनी करते की नवनाथ चरित्र म्हणजे केवळ चमत्कारापुरतं मर्यादित नसावं, केवळ एखाद्या कथेपुरतं, चमत्कारिक कथा ज्याला आपण म्हणतो तिथपर्यंत ते मर्यादित नसावं, तर समाजापर्यंत आज नाथांचं विज्ञान पोहोचणं महत्वाचं आहे। नाथांचं प्रबोधन जे समाजामध्ये त्यांनी केलं तर ते पोहोचणं फार महत्वाचं आहे। आणि म्हणून नाथांचा स्वभाव ओळखणं फार कठीण आहे, संतांचं हृदय ओळखणं फार कठीण असतं, मी नेहमी सांगत असतो कथेमध्ये। तर त्या पद्धतीने गोरक्षनाथ महाराज प्रिय शिष्य आहेत मच्छिंद्रनाथ महाराजांचे, परंतु आपल्या गुरुचं अंतःकरण ओळखू शकले नाही। ते गुरूंचं अंतःकरण असेल कसं, तसं थोडं ज्योतिषशास्त्राचा जर आपण अभ्यास करून नाथांची जीवनशैली जर पाहिली तर जे काही राशी स्वभाव असतात आपल्याकडे, तर त्या पद्धतीने तर मच्छिंद्रनाथांचा हा जो काही स्वभाव आहे, तर मच्छिंद्रनाथ जे काही नाव आहे समजा, तर ज्योतिषशास्त्रामध्ये सिंह रास येते आणि जी सिंह रास जी असते ना, तर ती अत्यंत तापट अशा प्रकारचे रागट अशा स्वरूपाची दाखवली जाते। तर त्या पद्धतीने मच्छिंद्रनाथाचा स्वभाव अगदी रुसणारा किंवा कधी कधी रागवणारा आपल्या शिष्यावरती, परंतु मनामध्ये अत्यंत करुणा, प्रेम आणि आपल्या शिष्यावरती दयाभाव आपल्याला पाहायला मिळतो। तर अशा पद्धतीने नवनाथाचं चरित्र फक्त एका अंगाने पाहू नका, तर विविध अंग आहेत नवनाथाचं चरित्र जाणून घेण्याचं। म्हणून ज्याचा ज्या क्षेत्रामध्ये अभ्यास असेल त्या पद्धतीने नवनाथांचं चरित्र वेगळ्या अशा स्वरूपामध्ये पाहायला मिळतं। येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी घडाव्यात ही अपेक्षा आहे आणि म्हणून थोडीशी प्रेरणा मिळावी दत्त कुसबाईंनी, आणि म्हणून या क्षेत्रातील माणसांना काहीतरी स्फूर्ती मिळावी कार्य करण्यासाठी। आणि म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी मी नेहमी सांगत असतो। तर नक्कीच नवनाथाचं चरित्र ज्याने त्याने पारखून घ्यावं आणि हे पारखलेलं चरित्र ज्याला त्याला वेगळ्या पद्धतीने दिसेल, कारण की अनेक पैलू या नवनाथांच्या चरित्राचे आहेत आणि ते पैलू ज्यावेळेस आम्ही शिकत जातो, पाहत जातो, तर त्यावेळेस नवीन नवीन अशा प्रकारचे अनेक पैलू आम्हाला दिसायला लागतात
आणि जीवनामध्ये आम्हाला अत्यंत आनंद येतो. संतांचं चरित्र फार आनंददायी वाटतं, कल्याणकारी वाटतं. आणि म्हणून गोरक्षनाथ महाराज आहेत, निस्पृही जीवन असावं गुरूंनी शिकवलं गोष्ट खरी, परंतु गुरूंनी संचय केला सोन्याच्या विटेचा. कशामुळे केला गोरक्षनाथांना नाही कळालं. त्याच्यासाठी गुरूंना शरण जावं लागलं. गुरूंचा अंतःकरण जर कळून घ्यायचं असेल ना तर गुरूंना शरण जावं लागतं. गुरूंना शंका विचाराव्या लागतात. प्रामाणिक पद्धतीने अज्ञान दाखवावं लागतं, प्रश्न करावा लागतो. ज्यांना अज्ञान झाकायचंय आणि गुरु पुढे आपलं मोठेपण दाखवायचंय तर त्यांच्या शंका मनामध्ये तशा सडत राहतात आणि त्या शंका एवढ्या मोठ्या होतात कालांतराने की जगून देत नाही व्यवस्थित त्या शिष्याला. आणि म्हणून प्रामाणिक पद्धतीने अज्ञान असेल ना तर गुरूंजवळ सांगावं, गुरूंना विचारावं. त्यावेळेस गुरु सांगतात. आपले जे काही संधी असतात, संशय असतात, मनामधील ज्या कल्पना असतात, जे भ्रम असतो, तर त्या संपूर्ण गोष्टींचा नायनाट करण्याचं कार्य गुरुदेव करत असतात. आणि म्हणून सोन्याची वीट घेणं एका निस्पृही नाथ दीक्षा घेतलेल्या एका महात्म्यानं सोन्याची वीट घेणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे, पाप आहे. खरं म्हणजे संतांनी संचय करूच नाही, संचय करू नये. काय असतं, सांसारिकांना संचय करणं साहजिकच, ते लागतच, संचय करावाच लागतो. परंतु संतांनी संचय करू नये, साधूंनी संचय करू नये. कशामुळे? संचय जर केला तर मन त्याच्यामध्ये गुंततं आणि मन जर त्याच्यामध्ये जर गुंतलं तर साधू सांसारिक होतो, साधू सांसारिक होतो. आज पहा तुम्ही, अनेक कीर्तनकार आहेत, अनेक प्रवचनकार आहेत. काही गोष्टी माझ्या थोड्याशा कडवट वाटतील, आपल्याला सांगतात नाही कोणाचे रे कोणी. आणि मग कीर्तनचे पाकिट कोण नेतं, कशाला नेतं? या गोष्टीचा कधी तुम्ही विचार केलाय का? किती नेतं? 40-40, 50-50 हजारापर्यंत पाकिटे असावेत संतांची. आणि सांगतात काय? संसार दुःखमुळे. संसार मिथ्ये, भगवंत सत्य. सगळ्यांनी भगवंताला शरण जा. आणि घवाड सांसारिकांकडून हे लुटतात. हे जीवन आहे आजचं. आणि म्हणून संत या कलियुगात एवढे वाढतील, पण पोटासाठी रडणारे संत असतील. तुकारामांनी आधीच लिहून ठेवलेले, त्याच्यामुळे या गोष्टीवर आपण जास्त वापर करू नये. मला सांगायचंय काय, गोरक्षनाथांना हाच प्रश्न पडला, हाच प्रश्न पडला की आपल्या गुरूंनी संचय का केला. संचय करण्याच्या पद्धती आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत. संचय करावा, का करावा, का करू नये, हे मच्छरनाथ जाणत होते. आणि म्हणून त्यांनी संचय केला, वीट जवळ ठेवली, सोन्याची वीट आपल्या झोळीमध्ये सांभाळली. परंतु सांभाळत असताना त्यांच्या मनामध्ये काय विचार होता? धनसंचय करायचा आहे, सुवर्ण साठवलंय, सांभाळलंय, कशामुळे? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आज अनेक संत अशी आहेत, संसारिकांकडून दान दक्षिणा घेतात, परंतु फार मोठं असं कार्य त्यांचं समाजाला उपयोगी पडेल, देशाला, राष्ट्राला, नवीन जगाला उपयोगी पडेल, अशा पद्धतीने काही काहींचं कार्य चालू आहे. त्याबद्दल दुमत नाहीच. परंतु घेऊन आपले अकाउंट भरणे असा काहींचा जे उद्योग आहे, हे फार चुकीची गोष्ट आहे. आजच्या काळात आपण ते पाहतो. मग मच्छरनाथांना नेमकं काय करायचं होतं, हा प्रश्न गोरक्षनाथांना फार उशीर पडला, फार उशिरा. कुठलीही गोष्ट वेळेवर घडली ना तर फायदेशीर असते, पण कधी कधी होतो विलंब. नियतीला सुद्धा काही शिकवणुकी द्यायच्या असतात आणि त्याच्यामुळे कसं आहे, नियती सुद्धा अशी असते ना, ज्या त्या वेळेला जिथे गोष्ट देते. त्या पद्धतीने गोरक्षनाथ महाराजांचं सुद्धा
फार उशीर ध्यानात आलं की अरे आपण गुरुने विचारायला पाहिजे होतं. आपण सोन्याची वीट घेतली आणि भिरकावून दिली, फेकून दिली. त्यांना एवढा त्रास होतोय ती सोन्याची वीट आपण टाकून दिली हे त्यांना कळल्याच्या नंतर कशामुळे आपल्या गुरूंनी संचय केला होता, कशामुळे आपल्या गुरूंनी सुवर्ण साठवलं होतं, सोन्याची वीट आपल्या जोडीमध्ये ठेवली होती, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे होता. आणि असं वाटल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराज म्हणतात, गुरुदेव मला हे कळालं नाही. संतांचं मन, गुरुचं मन कळणं फार कठीण असतं. मी नेहमी तेच सांगतोय तुम्हाला, फार कठीण असतं. आणि एका निष्क्रिय संताला, जे ओरिजिनल आहेत, जे मूळचे, ज्यांच्यामध्ये भेसळ नाहीच, असे जे काही आहेत प्युअर अगदी, तर ते जे संत आहेत त्या संतांना काय अपेक्षा असेल, काय अपेक्षा असेल त्या सोन्याच्या विटेमधून? ना असं काय फार मोठा महाल बांधायचा असेल, फार मोठा आश्रम बांधायचा असेल, काय करायचं असेल? गोरक्षनाथ विचारतात त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, अरे बाळा मला काय अपेक्षा असणार, मला फक्त संत संमेलन भरवायचं होतं, संतांना एकत्र करायचं होतं, संतांचा सोहळा या ठिकाणी मला भरवायचा होता आणि या गर्भगिरीवरती त्यांना जेवण वगैरे द्यावं, चांगल्या पद्धतीने भंडारा करावा, ज्याला लंगर म्हणतात, तर ते मला करायचं होतं. बस त्याच्यासाठी मी ती सोन्याची वीट जवळ ठेवली आणि म्हटलं एखाद्या सोनाराकडे ती मोडावी, विकावी, त्यातून जे काही पैसा येईल, जे काही चलन येईल तर ते घ्यावं, त्याच्यातून जे ज्या वस्तू आपल्याला किराणा वगैरे काय लागेल ते अन्नदानासाठी ते खरेदी करावं आणि बस सगळ्या संतांना जेव घालावं, सोहळा करावा. एका संताला काय अपेक्षा असू शकते महाराज, सांगा ना तुम्ही? संत जमवणं हीच संताला अपेक्षा असणार ना. सद्गुणी जे असतात त्यांना सद्गुणी माणसाची संगत आवडते, अशी माणसं ते जमवतात. आपल्यासारखा एखादा जर पाट्या असतात तर त्याने 2-4 खांबे आणले असते, थोडा चकना आणला असता, याच्यापेक्षा काय वेगळं केलं असतं. परंतु ही संत होती ना, संत काय करणार आहेत? तर संत हे संतांनाच बोलवणार ना, त्यांचं गणगोत कोणचं असणार आहे? ते देवांनाच बोलवणार. आणि म्हणून ही अपेक्षा माझी होती. हे गोरक्षनाथाला ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात त्यावेळेस गोरक्षनाथ महाराज म्हणतात, ठीक आहे गुरुवर्य, काही एक अडचण नाही, तुमची अपेक्षा ना ही सुद्धा अपेक्षा मी पूर्ण करतो. आणि म्हणून त्यांनी चिमूटभर भस्म घेतलं आणि असं भिरकावलं, कुठं? स्वर्गनगरीच्या दिशेने. आणि स्वर्गामध्ये गंधर्व राज चित्रसेन होते आणि चित्रसेनांना कळालं नाथांचा भस्म स्वर्गनगरीमध्ये आला. आपण जर गेलो या भस्माची, आपण जर कुठेतरी मान मर्यादा जर राखली तर ठीक आहे, नाहीतर हे नाथ स्वर्गात येऊन आपल्याला भस्म करतील. हे सामर्थ्य आहे नाथांचं. आणि म्हणून नाथांच्या आज्ञा कोणी ओलांडीत नाही. कारण नाथांची सुरुवात जी आहे 12 वर्ष तपश्चर्या आणि 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर गुरूंचा अनुग्रह आणि गुरुंकडून शाब्दी विद्येची दीक्षा सगळे देवतांना प्रसन्न करून घेणं आणि सगळ्या देवांकडून वचन घेणं की आम्ही तुमच्या प्रत्येक संकट काळाच्या वेळी सहकार्य करण्यासाठी हजर राहू. सगळ्या नाथांकडून अगदी बॉन्डच बनवून घेतलेले नाथांनी. आपल्याकडे असतं ना 99 वर्षाचा करार, कधी आजपासून, काही काही असे कागदपत्र आहेत 99 वर्षांचा करार, कधी आजपासून, त्याच्यावर तारीखच टाकायची नाही, आजपासून, म्हणजे 99 वर्ष होतच नाही ना कधी. तसं नाथांनी सुद्धा बॉन्ड बनवताना कधी कधीपर्यंत त्याची मुदत नाही, एक्सपायरी डेट नाही, आजपासून कधीपर्यंत ते विचारू नका, आम्ही बोलवू त्यावेळेस तुम्हाला यावं लागेल. हे नाथांनी सगळ्या गोष्टी अगदी बांधून घेतलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी अगदी त्यांच्याकडून बदवून घेतलेल्या आहेत. आणि त्या आशीर्वादामुळे या सगळ्या देवी देवतांना सुद्धा नाथांच्या पुढे झुकावं लागतं. कोण कोणापुढे झुकायला मोकळे हो? ते सामर्थ्य लागतं, ते तपही लागतं. आज तुम्ही रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि भगवे वस्त्र धारण केलं आणि भले मोठं डोक्यामध्ये अगदी उवा हुस्तर जाटा वाढवल्या, म्हणजे तुम्ही संत नाही होत. नाथ परंपरा फार वेगळी आणि नाथ परंपरेच्या नावावरती जागणारे पोट भरू काही
माणसं आज समाजात वाढत चालली. फार मोठी दुःखद गोष्ट आहे, फार वाईट गोष्ट आहे, दुर्दैव आहे आपलं. आणि म्हणून इतर धर्माचे माणसं सुद्धा आपल्यात यायला लागले की हिंदू धर्मामध्ये असं वेषांतर जर केलं की रोजीरोटीपुरती काही काही माणसाला दररोज पैसे मिळतात आणि म्हणून ते संसार करतात, व्यवहार करतात, परंतु वेश मात्र संत धरतात. अशी काही बनावट लफंगी माणसं आहेत म्हणजे खरोखर नाथ दीक्षेने परिपूर्ण आहेत, की खरोखरच नाथ संप्रदायाचं संपूर्ण नियमाचं पालन करून जगणारे माणसं अशी सुद्धा तपस्वी आहेत. ते आपल्यात येत नाहीत. ते 12 वर्षांनी कुंभमेळा वगैरे काय असेल तरच ते बाहेर निघतात, नाहीतर ते त्यांच्या तपसाधनेमध्ये मग्न आहेत. आणि म्हणून नाथ कोणाला म्हणावं, खरे संत कोण हे कळणं फार कठीण गोष्ट झाली आजच्या काळात. मचरनाथ म्हणतात, गोरक्षा माझी ही अपेक्षा होती आणि म्हणून जीवनवर भस्म टाकलं. नाथांचं सामर्थ्य तपसाधना आहे, म्हणून देवांना सुद्धा यावं लागतं. चित्रसेन लगे हजर झाले आणि म्हणतायत, सांगा महाराज आज्ञा असावी. असं नाही आपल्याला जर एखाद्याने बोलवलं तर आपण काय म्हणतो, काय रे बाबा काय म्हणतो, कशाला बोलवलं मला, अगदी रुबाबात त्याला विचारतो आपण. पण इथं रुबाब करायचं म्हणजे कामच नाही. नाथांनी एकदा बोलवलं ना तर नाथांच्या पुढे हजर व्हायचं. नाथांनी सांगितलं ते गुपचाप ऐकायचं. जास्त शहाणपणा करायचा नाही. आपण म्हणतो ना जास्त शहाणपणा करायचा, सांगितलं तेवढं ऐकायचं. पाय धुवून म्हटलं की पैसे केवढ्याच अजिबात विचारायचं, सांगितलं तेवढं ऐकायचं. तसं आपला व्यवहार आहे. तसं नाथांच्या पुढे देवी देवता विचारत नाहीत कशामुळे बोलवलं, ते फक्त एवढे विचार, आज्ञा सांगा. काय करतील बिचारी, स्वर्ग नगरी आहे. आपल्याकडे पण काही काही आहेत ना असे, स्वर्गात राहतात जसे मोठमोठ्याले बंगले आहेत, मोठमोठ्याले आयुष आरामाची सर्व साधने आहेत, पैसा आहे, सुख नाही. सुख नाही मग ते संतांकडे जातात. संत सुखी आहेत कशामुळं, बाकीच व्यापच नाही ना त्यांना. आग लगो बसते में साधू आपले मस्ते में. गावजवळ मारुती बेशी बाहेर, साधूचा मठ कुठे असतो, गावाच्या बाहेर. त्याला काही घेणंच नाही ना. तर त्या पद्धतीने साधूंचं जीवन आहे. आपण आपल्या मस्तीत जीवन जगायचं. सांसारिकीचं काय असतं, दुसऱ्यांसाठी जीवन जगायचं. दुसऱ्यांसाठी जरी नाही जगता आलं तर दुसऱ्यांवर जळण्यासाठी जगायचं. आणि जळल्यानंतर धोपून निघतो, दुसरं काय होणार त्यापेक्षा. आणि म्हणून संत जगासाठी जगतात, स्वतःच्या आनंदासाठी जगतात आणि हा आनंद जगाला वाटतात आणि म्हणून ते संत असतात. आणि म्हणून संत काय अपेक्षा करणार आहेत, संत संतालाच बोलवणार ना. हरिभक्ताला जर हरिभक्त भेटला तर तो जे हरी म्हणणार आहे ना. गाढवाला गाढव भेटलं तर त्यात लात मारत, खरोखर आपल्याच जातीचं आहे का म्हणून त्याने जर पलटून जर लात मारली तर मग ते म्हणता नाही हे पण गाढवचे बरं का. तर त्या पद्धतीने गाढवाला गाढव भेटणार, ते एकमेकांना लातच मारणार. पण हरिभक्ताला जर हरिभक्त जर भेटत असतील तर तो आनंदाचा सोहळा असणार. यापेक्षा आपण अजून काय बोलू शकतो. आणि म्हणून नाथांचं चरित्र तुम्ही जर पाहत असाल तर अनेक पैलू आहेत. मी तेच सांगतो, छोटे छोटे वाक्य किंवा छोट्या छोट्या ओवीतील छोटे छोटे तुकडे पद आपण त्याला म्हणत आपण जर घेतले तर त्याच्यावरती कितीतरी तास बोलता येईल, कितीतरी वह्याच्या वह्या भरतील, एवढं लिहिता येईल. हे नाथांचं चरित्र बाबा. आणि म्हणून संत संमेलन भरवायचंय, संतांना एकत्र करायचंय, भांडारा करायचा, सगळ्यांना जीव घालायचा, तृप्त करायचंय, अगदी अन्नदान करायचंय. नाथ जर अन्नदान करत असतील तर तुमच्या आमच्या सारख्यांना अन्नदान करायला काय अडचण असेल. काही नसताना संत अन्नदान करायला तयार होतात, काही नसताना सोन्याची भेट होती ती फेकून दिली तरी पण करायचंय अन्नदान. कोणांना, मच्छरनाथ महाराजांना अन्नदान करायचंय. अनेक संतांना बोलवायचे. याला मनाचा मोठेपणा लागतो. आज आमचे बँक अकाउंट एवढे भरली
घरामध्ये धनधान्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मुबलक आहेत, परंतु भुकेलेला अन्न द्यावं इच्छा होत नाही. एक जणाच्या दारावरती एक भिक्षुक गेला आणि गेल्याच्या नंतर तिथं एक लहान मुलगा होता आणि त्याची आई होती घरामध्ये. धनधान्याने भरलेलं अगदी ते श्रीमंत असं घर. साधू दारामध्ये गेला. भवती भिक्षाम दे, अलख निरंजनादेश, भिक्षा मागितली. या आईने काय सांगितलं त्या बाळाला, म्हणे ते दारात आला ना तो बाबा, त्याला जाऊन सांग, त्याला म्हणावं आई घरात नाही. काय म्हणावं त्याला, आई घरामध्ये नाही. आता लहान बालक निरागस असतात, त्यांच्या मनात कसला भाव नसतो स्वजवळ अंत करण्याचे. गेलं ते आणि त्या साधूला म्हणतो, बाबा बाबा माझी आई म्हणाली की माझी आई घरात नाही म्हणून. ही आपली पद्धती दान धर्माची असो. तर त्या पद्धतीने साधू जवळ काहीच नाही, पूर्णतः मोकळे, धनसंपत्ती काहीच नाही, आणि व्यवहारातल्या गोष्टी खरेदी करायच्या म्हणजे पैसा लागणारच. मग अशा वेळेस अन्नदान करायचं. ही मनामध्ये अपेक्षा मच्छरनाथासारख्या महान अशा निस्पृही महात्म्याच्या अंतःकरणात असावी. तुमच्या आमच्या संसारात जगणाऱ्या व्यक्तिमत्वांकडे श्रीमंत असताना सुद्धा आम्ही संतांना अन्नदान करू नये, नवनाथांचं चरित्र आम्ही वाचू नये, आणि शेवटच्या दिवशी भंडारा करू नये. खरंच किती दुर्दैवी आहेत आपण, किती अभागी आहोत आपण. याचा कधी विचार केलाय का तुम्ही? आणि म्हणून गंधर्वराज चित्रसेन आले, आज्ञा असावी महाराज, आणि त्या ठिकाणी ते आज्ञा मागतायत. आणि आज्ञा मागितल्याच्या नंतर गोरक्षनाथ महाराज म्हणतायत, तुमचे जेवढे काही गंधर्व असतील त्यांना एकत्र करा, आणि एकत्र केल्याच्या नंतर तुमची टीम बनवा, तुमचा समूह बनवा, आणि जेवढे काही भारत देशामध्ये वैरागी असतील, संत असतील, जपी तपी संन्यासी देवी देवता काय असतील तेवढे असू द्या, सगळ्यांना गर्भगिरी पर्वतावरती आमंत्रण द्या. आमंत्रण द्या. संत संमेलन आहे, सर्व देवी देवतांचं संमेलन आहे, फार मोठा सोहळा आहे, फार मोठा उत्सव आहे. माझ्या गुरूंची अपेक्षा आहे, आणि म्हणून ती पूर्ण करण्यासाठी गंधर्वराज आमंत्रणाची जी जबाबदारी ना, तर ती तुमच्याकडे सोपवली. आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्व तुमचे गंधर्व जमवा आणि त्यांना सगळ्यांना आदेश द्या. सगळ्यांना त्या ठिकाणी तुम्ही हुकूम करा की ठिकठिकाणी जा, संत महंत जेवढे असतील भारतात, जपी तपी संन्यासी कुठल्याही पंथाचे असू द्या, कुठल्याही संप्रदायाचे असू द्या. आता राम मंदिर झालं त्यावेळेस किती संत आले होते भारतातील, किती तुम्ही पाहिलं असेल. सगळ्यांना निमंत्रण पाठवले होते. काही काही दुर्दैवी नाही येऊ शकली, आमंत्रण देऊन नाही आली. असे काही काही असतात आपल्याकडे, तो त्यांच्या बुद्धीचा दोष. आणि म्हणून आमंत्रण आलंय, संतांचं आलंय, आमंत्रण कोणाचं आधी पाहायला पाहिजे. संतांनी बोलवले, महात्म्याने बोलवले, तर आवर्जून आमंत्रण सुद्धा इच्छा करू नये. संतांकडे जावं, संतांजवळ बसावं, संत काय सांगतात ऐकावं, कल्याण होतं जीवनाचं. आणि म्हणून गंधर्वराजांना सांगितलं, गोरक्षनाथाने आज्ञा केली. आणि आज्ञा केल्याच्या नंतर महाराज जपी तपी योगी देव दानव गंधर्व किन्नर काय असतील ते सगळ्यांना अन्नदान करायचं. फार मोठा सोहळा या ठिकाणी होणार आहे. आणि हा सोहळा संपन्न होताना सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय, आणि या आनंद उत्सवामध्ये सगळ्यांनी सामील होणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही बोलवा असं चित्रसेनानं ज्यावेळेस गोरक्षनाथ महाराज सांगतात, त्यावेळेस एकूण 100 गंधर्व येतात. 100 गंधर्व. आणि सगळं काही कामाचं जे काही बिनचूक जे काही नियोजन आहे, तर कार्यक्रमाची रूपरेषा ती सर्व चित्रसेन त्या 100 गंधर्वांना सांगतात. आणि गंधर्वांना सांगितल्यानंतर 10 दिशांना 100 गंधर्व, म्हणजे एका दिशेला किती 10 जण गर्भगिरी पर्वतावर
मायंबा मढी, ते जे काही डोंगर रांगे ती गर्भगिरी, तिथून 100 गंधर्व दैवेशांना ठरल्या पद्धतीने आमंत्रण देण्यासाठी निघतायत आणि त्या मंगलदिनी आमंत्रणानुसार ठरल्या पद्धतीने जे काही अनेक प्रज्ञावंत आहेत, जपे संन्यासी आहेत, काही गुप्त असतात, योगी महात्मे दिसत नाही, सूक्ष्म रूपाने वावरणारे काही असतात. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, दत्तप्रभू सूक्ष्म रूपाने निवास करणारे. आणि आताच्या काळामध्ये मच्छिरनाथ महाराज असतील, गोरक्षनाथ, नवनाथ जे आहेत, 84 सिद्ध, ही सगळी गुप्त रूपाने सूक्ष्म रूपाने कार्य करणारी महात्मे आहेत. त्या काळी सुद्धा अशी महात्मे होती. नवनाथांचा कार्यकाळ चालू होता त्यावेळेस गुप्त रूपाने वावरणारी महात्मे होती. काही प्रगट रूपाने, नवनाथ प्रगट रूपाने होते त्यावेळेस, इतर महात्मे गुप्त रूपाने होती. तर त्या सगळ्यांना, गुप्त असतील प्रगट असतील, सगळ्यांनी यावं अशा पद्धतीने नवनाथ ऋषी मंडळ जे काही आहे तर ते येऊन पोहोचतात. कुठं? गर्भगिरीवरती, मायंबा ज्याला आपण म्हणतो ना, तर त्या मायंबाच्या त्या परिसरामध्ये फार मोठा संत संमेलनाचा हा आनंद उत्सव, संत समागम सोहळा त्या ठिकाणी आरंभ केलेला आहे. आणि कोण कोण आलंय हो या सोहळ्यामध्ये ऐकायचं तुम्हाला? ऐका. पुढील भागामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.